संदीपला विचारू इच्छितो की इथे गुडगुपीटची निर्माती पण बसलेली आहे ना, मला वाटतं मधुराणी. तर हे चित्रपटासाठी केलेलं मला वाटतं पहिलं गीतलेखन ना, का त्यापूर्वी केलं होतं? चित्रपटासाठी गीतलेखन करत असताना नेमका कसा विचार केला होता? यांनी जसं डडडन डडडन डडडनच्या वरनं सांगितलं, डडडनवरनं मला एक किस्सा आठवला. मला एक चाल लिहिली होती सलीलने. असे ते शब्द होते. तर त्याच्यामध्ये सलीलने ना, हा. आणि ऐक ना, बराच चांगला गातो तो. ऐक याच्यावर त्यांनी जे शेवटचं जे आहे ना क्रॉस लाईन, त्याचे डमी शब्द त्यांनी मला असे दिले होते. चाल अशी होती, तरदार दार तरदार दार तरदार दार दार दार. याच्यावरती ना साधारण असं वजन आहे, लेंग्यात हात लेंग्यात हात लेंग्यात हात हे घुसले. तर आता मुळातच डायरेक्टर काही शब्द देतात. आता मुळातच मेंदू नाही ना तुझा. नाही, मुळातच मेंदूमध्ये एवढं प्रदूषण झाल्यानंतर पहिल्यांदा ते बाजूला काढायचं. त्याच्यावरचे शब्द असे, बंध रेशमी तुझ्या सवे जे जुळले. आपण शेवटी कचऱ्यातून त्याला काढायची असते. बंध रेशमी तुझ्या सवे जे जुळले, अनक्षितिजावर रंग नवे अवतरले. घनदाट ताच एका क्षणात हे रंगबंध विस्कटले, तुटले तुटले. ते चालू. तर हे मुळात गीतलेखनाचं मला काय असं वाटतं सर, की एक वेगळ्या स्तरावरचं कॉपीरायटिंग असं मला काय वाटतं, की थोडंसं लिरिकल अशा प्रकारचं कॉपीरायटिंग. कॉपीरायटिंग म्हणजे जाहिरातीमध्ये जे आपण शब्द लिहितो, कॉपी लिहितो एखादी, त्याला कॉपीरायटिंग अशी संकल्पना आहे जाहिरात क्षेत्रामध्ये. तर तिथे दिलेली चौकट असते, किंवा रेडिओ स्पॉट असेल समजा, तर 30 सेकंदात तुम्हाला मांडायचं असतं किंवा 40 सेकंदात मांडायचं असतं. तशीच काहीशी मोठ्या प्रमाणात चौकट असते. आणि जसा ऍडव्हर्टायझिंग मध्ये टार्गेट ऑडियन्स असतो, की कधी शेतकऱ्यांशी ट्रॅक्टर विकायचा असतो तुम्हाला, कधी लहान मुलांना गोळ्या विकायच्या असतात, कधी सिनियर सिटीजनसाठी काहीतरी एखादा मेसेज असतो, तर तो त्यांच्या त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या त्यांच्या विचारात त्यांच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक असतं. नुसती भाषा पण मला असं वाटत नाही. जसं मगाशी गुरु म्हटलं की ती उदाहरणं सुद्धा आहेत ती त्यांना पटणारी, त्यांच्या जवळची असायला पाहिजेत असं मला कायम वाटतं. तर ऍडव्हर्टायझिंग मध्ये मी अनेक वर्ष काम केलेलं आहे. तर त्याचा उपयोग मला नक्की चित्रपट गीतांसाठी, गीतलेखनासाठी. आणि त्याचं साधं गणित असं होतं की कविता मी लहानपणापासून लिहित होतो. त्याचे जे मीटर किंवा हा जो सगळा वृत्तछंद हा जो भाग आहे हा अभ्यासला होता. आणि त्यामुळे आपण म्हणतो ना की एक अंगवळणी पडणं ज्याला म्हणतो आपण, की तो हात सरावलेला होता लिहिण्यासाठी. तर त्यामुळे ज्यावेळेला अशी चाल समोर येते त्यावेळेला त्या चालीचा मीटर लगेच पकडता येतो. आणि मग एकदा तो मीटर ती लय पकडली की मग त्याच्यामध्ये आपले विचार भरण्याचं काम सुरू होतं. असं म्हणता येईल का, गाण्याचा जसा रियाज असतो तसं शब्द हा व्यवसाय म्हणून स्वीकारलेल्या तुम्हा मंडळींना शब्दांचा सुद्धा रियाज करायला लागतो? नक्कीच करायला लागतो. इनफॅक्ट असं झालं की कॉपी रायटिंग मध्ये ज्यावेळेला मी गेलो, तर मी जेव्हा कविता लिहितो तेव्हा मी मनाचा राजा असतो. पण ज्यावेळेला कॉपी रायटिंग मध्ये तुम्ही ऍडव्हर्टायझिंग मध्ये जाता तेव्हा कोणीही तुमच्या समोर बसून सांगू शकतो की नाही ही कॉपी बरोबर नाही, दुसरी लिहा. तर अशा वेळेला कलाकार म्हणून तुम्ही एक इगो तुमचा हर्ट होण्यापेक्षा की मी अरे एवढ्या एवढ्या कविता लिहिल्या, तू काय मला सांगतो वगैरे, असं करण्यापेक्षा जेव्हा मी त्याच्याकडे असं बघायला लागलो की नाही त्याचा अनुभव जास्त मोठा आहे त्या क्षेत्रातला, तर तो घेऊन ज्यावेळेला मी त्याच्या चष्म्यातून बघायला लागलो तेव्हा मला असं लक्षात आलं की कॉपी रायटिंग करताना मी असे अनेक शब्द वापरले जे मी कवी म्हणून कधी त्याच्यावरती हात पडलाच नसतं मला त्या शब्दांनी, किंवा अशा प्रकारचे विचार केले गेले. त्यामुळे मला कायम मी कॉपी रायटिंग हा शब्दांचा रियाज म्हणून बघत राहिलो, की त्याच्यामुळे अनेक शब्दांवरची धूळ झटकली गेली जी माझ्या आयुष्यात फक्त कवी म्हणून लिहित राहिलो असतो तर कदाचित गेली नसती. तर हा उपयोग मला कायम चित्रपटाची गाणी लिहिण्यासाठी झाला. वारणापासून DSK पर्यंत अनेक कॉपी तू केलेल्या आहेत. तुझी पहिली कॉपी कुठली?
म्हणजे कॉपी रायटिंगचं ज्याला माहिती नाही त्यांना त्याचा अंदाज येऊ शकेल. आणि सर्वात गाजलेली कॉपी कुठली? पहिली कॉपी खरं सांगायचं तर मला आठवत नाही, कारण कुठल्या तरी फर्निचरच्या दुकानासाठी एक लिहिली होती. आणि पण एक आता जे उदाहरण निघालं की कवितेवरून कॉपी रायटिंग किंवा या प्रकारे, त्याच्यामध्ये बसणारी आणि लोकांना आवडलेली एक जिंगल, DSKची जिंगल तुम्ही ऐकली असेल, घराला घरपण देणारी माणसं. तर त्याचं म्हणजे जसं म्हटलं की त्याचं एक घराला घरपण देणारी माणसं ही बेसलाईन त्यांची ऑलरेडी होती. तर ही गद्य लाईन आहे खरं बघायला गेलं तर. पण घराला घरपण देणारी माणसं याच वजनाच्या जर का एका पुढे एक ओळी आल्या तर त्याचं एक गाणं सुद्धा होऊ शकतं, त्याची जिंगल सुद्धा होऊ शकते. तर हा सेन्स मला कवितेमधनं आला होता. त्यामुळे ज्यावेळेला मला ब्रीफिंग दिलं गेलं, जाहिरातीसाठी जी माहिती दिली गेली की अशी अशी जाहिरात करायची, तर मला आठवते त्यांच्या ऑफिसपासून हॉटेल कल्पना येते सारसबागेपाशी, तिथे येईपर्यंत मोटरसायकल माझ्या डोक्यात ते तयार झालं होतं. आणि मी तिथे बसून त्या टिश्यू पेपरवरती लिहून काढली होती जिंगल. तर मी ती मुद्दाहून म्हणतो एवढ्यासाठी की त्यातले एक एक वाक्य तुम्ही लिहून बघा, ते त्याच मीटरमध्ये बसतं. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रमतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं, जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. तर आता हा प्रत्येक शब्द जो आहे की घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, घराला घरपण देणारी माणसं, टुमदार स्वप्नात रमतात माणसं, घराला घरपण देणारी माणसं. तर हे कुठेतरी मीटरचा वृत्तछंदाचा जो अभ्यास होता तो मला एक कमर्शियली सुद्धा अशा प्रकारे उपयोगी पडत गेला पुढे पुढे.